इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मला वाटतं त्याचा असा लॉक फॉर्म आहे. तो ETS सर्वे त्या राक्षस भवन इथून जिथून उत्खनन रासरोसपणे तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, त्याचं ते सर्वेक्षण जर केलं तर ही 8,000 ब्रास नाही, जबाबदारीनं सांगतोय 80,000 ब्रासपेक्षा जास्त वाळू उत्खनन त्या ठिकाणाहून झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि निश्चितपणानं हा विषय अतिशय गंभीर आहे. तहसीलदार अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागतायत. आज गेवराई मतदारसंघातील गोदावरी पात्रामधून जे काही घरकुल धारकाच्या नावाखाली गेवराई तहसीलदारांच्या माध्यमातून जे काही श्री क्षेत्र राक्षस भवन या ठिकाणी जो काही उत्मात चालू आहे, जे काही अवैध उत्खनन चालू आहे घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली, त्या संदर्भात आज मी ही आपल्याला एक प्रेसच्या माध्यमातून एक खुलासा करतोय. आज मी जिल्हा प्रशासनाला तहसीलदार गेवराई हे ज्या पद्धतीनं एक कार्टल करून सिंडिकेट करून त्यांच्या अध्यक्षतेखाली हे अवैधरित्या त्या ठिकाणी हजारो ब्रास जे काही आहे वाळू श्री क्षेत्र राक्षस भवन या ठिकाणाहून तिथलं स्मशानभूमीच्या ठिकाणावरून असेल, तिथं धावे केले जातात त्या भागामधून असेल, त्या गटांमधून, त्या सर्वे नंबरमधून असेल, किंवा श्री क्षेत्र राक्षस भवन आपण 3.5 फीटापैकी त्याला आपण समजतो, त्या ठिकाणी ते पुरातत्व विभागाकडं तो परिसर, तो मंदिर, तो घाट असतानाही मोठी मोठी यंत्रसामुग्री आत्ताच्या घडीला सुद्धा स्वतः तहसीलदार गेवराई त्या ठिकाणी उभा राहून तिथं हजारो ब्रास रेतीचं वाळूचं उत्खनन करतायत. गेवराई पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना 1400 घरकुल लाभार्थ्यांची यादी दिली गेलेली आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या माध्यमातून जवळपास ते 200 घरकुल लाभार्थ्यांची यादी त्यांच्याकडे गेलेली आहे. म्हणजे 1600 लाभार्थ्यांची यादी यांना 5 ब्रास प्रमाणे वाळू जे काही आहे बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीचं रिक्वायरमेंट गेवराई पंचायत समिती आणि इतर जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलेली असताना मी जबाबदारीनं सांगतोय, मी या संदर्भात SIT स्थापन करण्याची मागणी, त्याची चौकशी SITच्या माध्यमातून केली गेली पाहिजे. आणि 1600 घरकुल लाभार्थी प्रत्येकी 5 ब्रास म्हणलं तर 8,000 ब्रास वाळू रेती त्या ठिकाणाहून उत्खनन झालेली पाहिजे. तर मी याच्या पुढं जाऊन ETS सर्वे जो काही असतो, इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मला वाटतं त्याचा असा लॉक फॉर्म आहे, तो ETS सर्वे त्या राक्षस भवन इथून जिथून उत्खनन रासरोसपणे तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, त्याचं ते सर्वेक्षण जर केलं तर ही 8,000 ब्रास नाही, जबाबदारीनं सांगतोय 80,000 ब्रासपेक्षा जास्त वाळू उत्खनन त्या ठिकाणाहून झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि निश्चितपणानं हा विषय अतिशय गंभीर आहे. तहसीलदार अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागतायत. घरकुल लाभार्थ्याला जो काही OTP जातो, हे 1600 लोकांना OTP गेलेला आहे. तो OTP घेत असताना त्याला एक रक्कम दिली जाते, त्याला 3,000 रुपये दिले जात आहेत आणि त्याच्याकडनं तो OTP मिळवला जातोय. आणि इथून घरकुल लाभार्थ्याला वाळू घेऊन जायची आहे, तो OTP गाडीवाल्याकडे दिला जातो आणि त्या ठिकाणी तिथून ती 10,000 रुपयात ती गाडी भरून दिली जाते 5 ब्रासची. ती हायवा जे काय आहे, ते टिप्पर जे काय आहे, आणि त्याच्यामध्ये भराईला जे काही लोडर ज्याला म्हणतात त्याला 2-3 हजार रुपये दिले जातात. आणि प्रत्येक गाडी मागं जे काय आहे 7,000-8,000 तहसीलदार त्या ठिकाणी घेतात. आणि ती 5 ब्रासची वाळू तुम्ही कुठेही नेऊन विकून टाका. आता आपण म्हणताल, प्रशासन म्हणल
की त्याला GPS लावलेलं असतं गाडीला, पण ती GPS काही उपयोगाचं नाही. ज्या लाभार्थ्याचा OTP आहे त्या लाभार्थ्याच्या राक्षस भवन पासून एक समजा 10 किलोमीटरवर XYZ एखादं गाव आहे बघ, त्या गावातला लाभार्थी तिथं आहे, ती 5 ब्रास वाळू न्यायची आहे. जे काही गाडी हायवाय ती जाती तिकडं दुसरीकडेच विकायला, मोटरसायकलवर GPS जातं, त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहतं. इतका मोठा हा सावळा गोंधळ फक्त तहसीलदाराच्या आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा उत्माद त्या ठिकाणी केला जातोय. ह्या गोष्टीला मी त्या ठिकाणी गप्प बसणार नाही. याची तक्रार मी आज दिली आहे. मी उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय करणार आहे. त्या ठिकाणी पूर्ण गोदावरीचं हजारो लाखो त्या ठिकाणी करोडो रुपयाचं उत्खनन तिथं केलंय. जवळपास 100 कोटी रुपयाचं उत्खनन हे घरकुलचं असेल किंवा इतर अवैध पद्धतीनं चालू असणारं उत्खनन असेल, हे फक्त तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून तिथं केलं जात आहे. अशा पद्धतीचा जबाबदारीनं जो काही आक्षेप, हा आरोप नाहीये, ही सत्य गोष्ट आहे. हे पुढच्या काळामध्ये SIT स्थापन झाल्यानंतर आणि सगळ्या गोष्टी, माझी मागणीच ही आहे, याची एक विशेष तपास पथक SIT याची निपक्षपणे चौकशी करण्यासाठी स्थापन व्हावी. आणि सगळ्यात महत्वाचं जे काय आहे, ETS सर्वे जो काय आहे तो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर राक्षस भवन येथून जे फक्त आणि फक्त घरकुल लाभार्थ्यांसाठी जे उत्खनन केलंय ते 8,000 ब्रासच्या वर एक ब्रास जरी असलं तरी ते अवैध आहे.